ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। महाराष्ट्रातली ही काशीच म्हणायची, वाराणसीच म्हणायची। या ठिकाणी टेंबेस्वामी चातुर्मासासाठी बऱ्याच वेळा आलेले होते। त्यामध्ये मी सांगितले की एकमुखी दत्त मंदिर ही मूर्ती टेंबेस्वामींच्या हस्ते झाली। काळारामाचे इथे एक वाडा आहे, तिथेही एक दत्त मंदिर आहे, त्याचीही स्थापना टेंबेस्वामींनीच केलेली आहे। आपण सर्व स्मरणीय, सायं स्मरणीय, आणि आज शिवरात्र आहे, 12 वाजेपर्यंत धमाल आहे। आमचे सगळे गण, शिवगण, शिवदूत सगळे प्रत्येक ठिकाणी आज बम भोलेनाथ करत आहेत। एक वेगळा प्रसाद आम्ही प्राशन करणार आहोत। त्याच्यामध्ये बरेचसेच आम्ही पदार्थ वापरतो, ज्यामुळे आम्हाला शिवाबरोबर नाचण्याचं आणि तांडव नृत्य करण्याची प्रेरणा शरीरामध्ये सर्व इंद्रिय जागृत करून तयार होते। त्याला आम्ही तांडव नृत्य असं म्हणतो। आज आपण त्या सर्वशक्तिमान सर्वश्रेष्ठ अशा शिवाला प्रथम साष्टांग दंडवत करूया आणि आपल्या या छोट्याशा सोहळ्याला सुरुवात करूया। काल दत्तपुराणाची प्रस्तावना झाली। दत्तपुराण हे कुठं लिहिलं गेलं हे मी सांगितलं। त्यातलं पहिलं जे ज्ञानकांड आहे याबद्दल आज आपण ऐकणार आहात। आता ज्ञानकांड म्हणलं की थोडंसं तुम्हाला बोर होणार हे 101%। कारण असं आहे की याची जी दत्तपुराणाची रचना जी केलेली आहे मुळात ती या पद्धतीने केली आहे की पहिलं अष्टक जे पूर्णपणे अध्यायाचं आहे त्याच्यामध्ये ज्ञानोपासना सांगितलेली आहे, कसं प्राप्त करायचं हे सांगितलेलं आहे। नंतर मग 2 प्रयोग आहेत मोठे, त्याच्यामध्ये कर्म आहे म्हणजे कर्मकांड आहे, आणि छानसा भक्तिमार्ग सांगितलेला आहे। दत्तपुराणामध्ये या पद्धतीने आपण जायचे। आज मी शक्यतो या शिव उत्सवाच्या मध्ये एवढ्या गोंधळात तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट झालात, एकाग्रचित्त झालात तर मी ज्ञान देणार आहे। तुम्ही किती ते प्राशन कराल, कशा पद्धतीने कराल आणि का करायचं, या सगळ्या गोष्टीचं मंथन। सगळ्यात महत्त्वाचा सध्याच्या काळात चाललेला शब्द म्हणजे कन्फ्यूज, आणि कन्फ्यूजच्या पेक्षा पझल, आणि पझलपेक्षा द्वंद्व मनातलं की आम्ही असंच का करायचं, या आमच्या करण्याला आम्हाला उत्तर का मिळत नाही। आम्ही तिथपर्यंत जातो पण समुद्राची लाट आमच्या अंगावर येत नाही। आम्ही नदीपर्यंत जातो पण पाणी आमच्या पायापर्यंत येत नाही। आम्ही आमच्या कार्यापर्यंत जातो पण कार्य प्राप्त होत नाही। आम्ही आमच्या द्रव्यापर्यंत जातो पण द्रव्य लाभत नाही। ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आज योगायोगाने झालं तर तुम्हाला आज या पहिल्या अष्टकात होईल। तत्पूर्वी आपण खूप छानसा असा गजर करूया की ज्याच्यामध्ये ह्या तिन्ही देवता सामावलेल्या आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज कृपा करा तुम्ही गुरुराज बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज कृपा करा तुम्ही गुरुराज अक्कलकोट स्वामी महाराज कृपा करा तुम्ही गुरुराज दत्त 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 गुरुदेव दत्त 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 गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 गुरुदेव दत्त स्वामी 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 समर्थ
दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दत्त 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 गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय सोहम 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय स्वामी समर्थ 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज जगदंब या इथं सांगितल्याप्रमाणे मला सवय नाही बरं का पुस्तक घेऊन तुम्हाला सांगायची. माझ्याकडे परमेश्वरानं दिलेलं आहे ते सगळं उत्स्फूर्त दिलेलं आहे. मला ही सवय नाही आहे. परंतु शास्त्र असं आहे, धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ग्रंथ ही देवता आहे. त्यामुळं ग्रंथपूजा झाली पाहिजे. ग्रंथपूजा झाल्यानंतर ग्रंथपूजेचं आगमन व्हायला पाहिजे. ग्रंथपूजेचं आगमन झाल्यानंतर ग्रंथाचं स्तवन व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी मी ग्रंथदेवतेला, सरस्वतीला, त्या गणरायाला पूज्य मानून मी हे समोर ठेवलेलं आहे. मी जे बोलणार आहे ते सगळं श्रींच्या आज्ञेने बोलणार आहे. माझा विश्वास, माझी दृढतर श्रद्धा ही दत्तगुरूंच्या चरणी कित्येक जन्म आहे. मला आठवते त्याची 11 जन्म आहे. सध्या 12वा चालू आहे. 12वा गुरु काय असतो ते तुम्ही ओळखा. ज्यांना त्यातलं ज्ञान असेल त्यांना कळेल. पुढला जन्म 13व्या गुरुतला आहे. पुन्हा मी तुम्हाला येणार आहे सतवायला, हे 101%. गंगेवर मी परत आहेच. ज्ञानाची जी जोपासना आहे ना, ज्ञान हे जे मिळवण्याचं तत्व आहे ना, ज्ञान हे प्राप्त करण्याची जी वेळ आहे ना, ती वेळच इतकी अप्रतिम आहे. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना अशी आज्ञा केली की तुझ्या मुखातून मला अमृतानं हो ऐकायचं आहे, मला काहीतरी ऐकव तू. ज्ञानेश्वरांनी गुरुतुल्य मानलेल्या वडील भावांना नमस्कार करून सांगितलं, आपण जे सांगाल तसं मी बोलेन. ही परंपरा आपल्या देशातली 12व्या शतकापासून.
दत्तपुराण सांगतं की इसवी सन पूर्व 500 वर्ष अगोदर कपिल नावाचे एक महान सत्पुरुष होऊन गेले. यांनी खरं दत्त संप्रदायाची सुरुवात केली. आणि त्यावेळेला अग्निमेळाचा पहिला वेदामधला एक श्लोक म्हणला गेला. तुम्ही आर्या म्हणा, त्याला छंद म्हणा, काही म्हणा. आणि त्या अग्निमेळामधून ह्या पूर्ण म्हणजे व्यवस्था कशी आहे बघा. आगी हा धातू आहे आणि न हा त्याला प्रत्यय आहे. इंग्लिशमध्ये आम्ही त्याला ॲपॉस्ट्रॉफी एस म्हणतो, तसा हा न आहे. ज्याला न म्हणजे स्पर्श करायचा नाही तो अग्नी. अग्नीला स्पर्श केल्यावर काय होतं हे सांगायला नको. यातूनच दत्त आणि दत्त संप्रदायाच्या ज्ञानाची सुरुवात झाली. ज्या अग्नीला स्पर्श करायचा नाहीये त्यातून दत्त संप्रदाय निर्माण झालेला आहे. असा अग्नी किती प्रकारचा आहे? 3 प्रकारचा आहे. एक जठराग्नी आहे, एक आपण व्यवहारातला अग्नी धरतो तो, आणि एक प्रचंड जो आत्तापर्यंत कुणालाही सुटलेला नाही आणि कोण त्यातली सुटलेलं नाही आहे, तो विषय, ती वासना, ती काम. या अग्नीला शिवायचं नाही तो दत्त. आपण नेमके सगळे 83 लक्ष योनीमध्ये जी सवय झाली आहे, शयन आणि मैथून आणि खाणं, ह्या 3 गोष्टींना पुन्हा आपण 84 लक्ष जी योनी आहे त्या योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर पुन्हा आपण नेमकी तीच सवय पहिली जी होती ती चालू ठेवली. तिथं या मानवाला ज्ञान द्यावं असं या देवतांना वाटलं. या देवतांनी गुरुकडे जाण्यासाठी गुरु परंपरा निर्माण केली. देवसुद्धा गुरुकडे गेले असं दत्त संप्रदाय सांगतो. ज्या ज्या वेळेला मार्गदर्शन लागलं त्या त्यावेळेला देव पहिल्यांदा मार्गदर्शनासाठी म्हणजे आत्ताच्या भाषेत काउन्सिलिंग, एक गायडन्स यासाठी गुरुकडे गेले. तेव्हापासून परंपरा गुरु सुरू आहे. माझ्या हिशोबानुसार 10,000 अब्ज वर्ष झाली. सत्य, द्वापार, त्रेता आणि कलियुग आत्तापर्यंत अशी किती वेळेला प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे ह्या युगांची ह्या पृथ्वीवर? 28 युगे विटेवर युभा. 28 युग झाली. म्हणजे पहिल्या सत्ययुगातला राम वेगळा होता. आपण जो रामायण पाहतो तो आत्ताच्या सत्ययुगातला आपल्या सायकलमधला, आपल्या प्रदक्षिणेतला. आपल्या प्रदक्षिणेत आपल्याला सत्य, द्वापार, त्रेता आणि आत्ता कलियुग चालू आहे माहीत आहे. कलियुगातली अवघी 5-10 हजार वर्ष संपली आहेत. अवघा 1.5 दिवस ब्रह्मदेवाचा संपलेला आहे. द्वितीय परार्धे असा उच्चार असतो. कधी जमलं तर तुमच्याकडं ज्या वेळेला हे भिक्षुक किंवा ब्राह्मण येतात, ते ब्राह्मण काय म्हणतायत हे कान लावून ऐका, म्हणजे तुम्ही दक्षिणा काय दिली ते तुम्हाला कळेल. वैवस्वत मनु चालू आहे. एकूण मन्वंतर आहेत 14. मी काल तुम्हाला सांगितलं, मी दत्तपुराणातली सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे जी मला ज्ञात आहे. त्यामध्ये 14 मनु आहेत, म्हणजे हे सूर्याचे पुत्र आहेत. त्यापैकी जो वैवस्वान आहे, हा वैवस्वान हिमालयामध्ये एका विशिष्ट अरण्यात तपासाठी बसला. हा मनु ज्यावेळेला तिथं बसला त्यावेळेला तिथं कुल्लू नावाचे ऋषी होते. कुल्लू नावाच्या ऋषींनी ह्या मनुला शिष्य करून घ्यायचं ठरलं आणि मनुला सूर्याने आज्ञा दिली, तू वसुंधरेवर आहेस, तू पृथ्वीवर आहेस, तुला गुरुकडे जावं लागेल. पण वैवस्वानला गर्व झाला होता की मी सूर्यपुत्र आहे आणि मी गुरुकडे जायची गरज नाही. योगायोगाने कुलू म्हणजे गुरुच, गुरुना शिष्य परंपरा हवी आहे. देवाला भक्त हवेत. आपण देवळातनं गेलो नाही ना तर देवाला कसं तरी वाटतं. लक्षात ठेवा. गुरुकडे शिष्य आला नाही ना तर गुरु येरझाऱ्या घालायला लागतो.
का आले नाहीत, का आले नाहीत, का आले नाहीत, का आले नाहीत. हळूच खिडकीतनं बघतो आले का कोण बाहेर. कळलं का काही. गुरु असं पाहतो. तसं कुल्लू नावाच्या ऋषींना असं वाटलं की नाही आपल्याला शिष्य हवा. कारण कुल्लू हे तपश्चर्याला बसलेले होते आणि तपश्चर्याला बसलेले असताना त्यांना जे ज्ञान झालं. आपला आज विषय आहे संपूर्ण पुराणातला ज्ञान. नंतर मी उपासना सांगणार आहे तुम्हाला. नंतर मी तुमचं कर्म मी तुम्हाला सांगणार आहे. एकदा भद्रकालीच्या इथं शनीच्या समोर मी कर्माचा सिद्धांत सांगेल होता. आता मी कर्म सांगेन. 10 दिवसात आपलं सगळं होईल. मी काय त्याला म्हणतात कमाईवाला प्रवचन पंडितकार नाही आहे. चालते आपल्याला. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, दानपूजा अधमा प्रोक्ता आणि तीर्थयात्रा धमा असल्यातले आपण आहेत. आता काही येतं तीर्थयात्रेसाठी लोक आलेले आहेत. महाशिवरात्रीसाठी हे कसे आलेले आहेत. कसेही आलेले आहेत. हौसे आलेले आहेत, नवशे आलेले आहेत आणि गौशे आलेले आहेत. तिन्ही प्रकारात आले आहेत. गौशे म्हणजे ज्यांना कपडे गवसले नाहीत ते गौशे. हल्लीची नवीन व्याख्या आहे. हौसे म्हणजे ज्यांनी सर्व 16 अलंकार धारण करून इथं देवाच्या दर्शनाला षोडशोपचार पूजा करायला आलेत ते हौशी. 16 प्रकारची पूजा आहे. 16 प्रकारचे अलंकार आहेत. 16 प्रकारचे दत्ताचे अवतार आहेत. आणि भरपूर सांगेन तुम्हाला मी. भरपूर सांगण्यासारखं काय माहीत. आपण कुठं आहोत. कुल्लू ऋषींकडं. गुरुला शिष्याची गरज आहे आणि कुल्लूना ते ज्ञान झालं. ते तपाला बसले असताना जाणवलं की वैवस्वान नावाचा मनुपुत्र इथं तपाला बसलेला आहे आणि त्याला विशिष्ट ज्ञानाची गरज आहे. गुरुला हे जर कळलं नाही की शिष्याला काय हवंय तर त्याला गुरु म्हणावं का. मला तर नाही वाटत. मला महाराजांनी, स्वामी समर्थांनी, मला कृष्ण सरस्वतींनी, मला नाना महाराजांनी खूप असं काही मस्त एक टेक्निक दिले की समोरचा आला की कुंडली मांड की तो परत तुझ्याकडे येईल किंवा नाही हा शंकाच आहे. एक तर तो घाबरून येत नाही कारण सगळ्या कुंडल्या म्हणजे 72 लक्ष नाड्या मी मोकळ्या केल्या. सीझर करायला सुरुवात केली. तो निम्म्यातनंच उठून जातो आणि जर त्याला वाटलं की नाही फुल ऑपरेशन करायचं आहे की तो बसून राहतो. तू बडबड आम्ही ऐकतो की मी सुरू करतो. मग मी सगळी 12 घरं 9 ग्रह सगळे उलटे पालटे करून त्याची रास मांडून सगळा मोकळा होतो. तो सगळा ऐकतो. काही बोलत नाही. काही बोलायची हिंमतच होत नाही. सगळं झालेलं असतं. ज्याला त्याला जे ते प्रसाद मिळाला असतो एक एक जण काढता पाय घेतो. हळूहळू एक एक जण निघून जातात. थोड्या वेळाने मीच जरा बघतो तंद्रीतनं. अरे सगळे गेले वाटतं. असं कुल्लूना ज्ञान झालं आणि ते वैवस्वानकडे गेले. अतिशय सुंदर परिसर आहे. कधी जमलं तर त्या ठिकाणाला जाऊन भेट द्या. त्या कुल्लूनी ज्या वेळेला मनुच्या मुलाकडे गेले ह्या वैवस्वानकडं त्यावेळेला त्याला म्हणले तू कुठं अडखळलायस ते सांग. तेवढे मी तुला मोकळा करतो. म्हणून तो जिथं अडकला होता त्याच्या पुढचा मार्ग कुल्लूनी सांगितला. मनु जिथं बसला होता ते एक सुंदर दगडी घर होतं शिळ्यांचं. त्याला मनु आलय म्हणतात. आणि कुल्लू जिथं उपासना करत होते ते कुलू नावाचं गाव होतं. ह्या दोन्हीतलं अंतर फक्त डोक्यावरनं पाणी 21 मैल. आत्ताच्या पद्धतीने काही किलोमीटर असेल. हे त्याच्याकडे गेल्यानंतर मनुला तपाच्या नादात लक्षात आलं नाही की काय चाललंय. त्यावेळेला कुल्लूनी सांगितलं की सध्या महाभारत चालू आहे. कृष्णाला एका अप्रतिम अशा योद्ध्याची गरज आहे आणि तो भीमाला समजावतोय. पण भीमाने पहिल्या जीवनामध्ये असं देवीला वचन दिले की तुझ्यासाठी मी हरित प्रदेश तयार करेन आणि मग तू करवीरातनं उठून माझ्याकडे ये. ही सगळी तयारी झाली. असं कुणी सांगितलं. गुरूंनी शिष्याला म्हणजे वैवस्वानला सांगितलं. हे सांगितल्यानंतर
वैवस्वान अवाकच होतो. अरे बापरे, माझी तपश्चर्या कलियुगाच्या सुरुवातीपर्यंत आली. मग मला माझ्या वडिलांनी अजून प्रगट होण्याचं कसं काय सांगितलं नाही. त्यावेळेला कुलूंनी त्याचाही उलगडा केला आणि त्याला म्हणले, हरंबा नावाची एक स्त्री इथं येईल, तुझ्या उपस्थितीमध्ये तिची इथं आणि तिचं लग्न ह्या पवनपुत्र भीमाशी होणार आहे. अरे बापरे, असं आहे का? म्हणजे आता महाभारत सुरू होणार आहे. हो, 18 अक्षौणी सैन्यांचा अधःपतन होणार आहे आणि तो काळ जवळ आहे. त्यामुळे तुझी तपश्चर्या तू लवकर आवर. तुला काय गरज आहे तेवढं मला सांग, मी इथं जवळच आहे, असं कुलूनी सांगितलं. कालाय तस्मेन नमः. भीम आला. हरंबा म्हणत म्हणत त्याचा अपभ्रंश झाला हिडिंबा आणि भीमेचं हिडिंबेशी लग्न झालं. या दोघांच्यातनं एक सुंदर अपत्य निर्माण झालं. ते युद्धामध्ये घटोत्कच नावाने खूप उपयोगी पडलं वगैरे. भागवत तुम्ही ऐकतच असाल. परंतु आज या स्थितीला आता तुम्हाला तिथं गेल्यानंतर काय दिसत असेल तर त्यावेळची देवी जेव्हा ती गेली त्यावेळेला तिला भीमानी किंवा वैवस्वांनी आहेर काय दिला असेल तर तिला आवडणारा गुबगुबीत एक मोठा ससा दिला. आजही तेवढ्या आकाराचा ससा, म्हणजे एका मोठ्या हंसाच्या आकाराचा ससा तिथं पाहायला मिळतो. एवढा ससा मी पण पाहिलेला नाही. आणि हे ठिकाण आहे, तुम्ही सगळे जे सध्याच्या कलियुगात आत्ताच्या मधुचंद्रासाठी जाता ते थंड हवेचं ठिकाण कुलू मनाली. इतकं ते पवित्र आहे आणि तुम्ही तिथं जाता. आणि मग तिथं जाण्याचा हे नंतर हिडिंबेने सांगितलं, तिनं हा नवस केला की सस्याला जशी भरपूर पिल्लं होतात तशी ज्यांना वंश होत नसेल त्यांनी इथं यावं, त्यांना वंश होईल, अशी ती सिद्ध जागा आहे. पण आमचे कुलू मनालीला जाणारे सध्याची पिढी ही तिकडं फिरकतच नाही. हा भाग ज्ञानाचा नाही आहे, अज्ञानाचा आहे. आणि मी तुम्हाला ज्ञान सांगतो. तर असा हा आपला सुरुवात झाला अगीपासून आणि न पासून. त्याला अग्नी म्हणलेलं आहे. हे एकूण मी काल सांगितलं तर 5 विषय आहेत. या 5 विषयांचं हे सगळं मिळून पुराण तयार झालेलं आहे. दत्तपुराणाची 8 अष्टकं असून ज्ञान, उपासना आणि कर्म या विभागात त्याची विभागणी केली आहे. त्यातलं आपलं ज्ञान चाललेलं आहे. आता हे ज्ञान दत्तात्रेयांनी आत्ताच्या परिस्थितीत कसं सांगितले ते मी तुम्हाला सांगतो. तुझ कसा पाहू आता, तुझ कसा पाहू आता, तुझ कसा पाहू आता. ज्ञान दे तू स्वामी समर्था, ज्ञान दे तू नरहरी दत्ता. तुझ कसा पाहू आता, तुझ कसा, तुझ कसा, तुझ कसा पाहू आता. मी त्रिविक्रम भारती, मी त्रिविक्रम भारती. पाहतो नित्य तव मूर्ती, पाहतो. हो मी त्रिविक्रम भारती, पाहतो नित्य तव मूर्ती. आज का व्यापली चिंता, आज का व्यापली चिंता. तुझ कसा पाहू आता,
यती मज भवती रूपात तुझ्या वावरती ओळखना पटते चित्ता तुझ कसा पाहू आता तुझ कसा पाहू आता ज्ञान दे तू नरहरी दत्ता ज्ञान दे तू नरहरी दत्ता तुझ कसा पाहू आता तुझ कसा पाहू आता गुरु विना नसे मज प्रीती ध्यानी मनी एकत्रय मूर्ती गुरु विना गुरु विना गुरु विना गुरु विना नसे मज प्रीती ध्यानी मनी एकत्रय मूर्ती कोपका दाविला भक्ता कोपका दाविला भक्ता तुझ कसा पाहू आता तुझ कसा पाहू आता ज्ञान दे तू नरहरी दत्ता ज्ञान दे तू स्वामी समर्था तुझ कसा पाहू आता तुझ कसा पाहू आता करी कृपा ता मजवरती करी कृपा आता मजवरती ज्ञान देई हीच विनंती ज्ञान देई हीच विनंती करी क्षमा एकदा नाथा करी क्षमा एकदा नाथा तुझ कसा पाहू आता तुझ कसा पाहू आता तुझ कसा पाहू आता प्रार्थना तुला काकुळती ओळखण्या द्यावी शक्ती प्रार्थना 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 तुला काकुळती ओळखण्या द्यावी शक्ती पाहू दे तुला भगवंता पाहू दे तुला भगवंता तुझ कसा पाहू आता तुझ कसा पाहू आता तुझ कसा तुझ कसा तुझ कसा पाहू आता ज्ञानासाठी आपण त्याच्याकडे कसं पाहायला पाहिजे इथं सांगितलेलं आहे प्रार्थना करा इथं सांगितलेलं आहे कृपा करून घ्या जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपा कधी लक्षात ठेवा तुम्ही सगळे जनसामान्य आहात अतिशय तुम्ही मूढ आहात अज्ञानी आहात आणि ज्यावेळेला आपल्याला काहीच कळत नाही काहीही कळत नाही कुळाचार कळत नाही कुळधर्म कळत नाही फक्त खायचं कळतं फक्त झोपायचं कळतं पण काही कळत नाही असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला एक मात्र कळायला पाहिजे तुम्हाला की तुम्ही आईकडं ज्याप्रमाणे पाहता विनवणी करता अगदी तशीच तुम्ही या शक्तीसमोर जर नम्र होऊन प्रार्थना केलीत विनवणी केलीत काकुळतेनं सांगितलं कृतीला पात्र होण्याची तयारी दर्शवलीत कृतीला पात्र दोन्ही शब्दातलं पहिलं अक्षर काढा कृती आणि पात्र
कृपा होते. प्रथम कृपा करून घ्यावी आणि मग गुरुचा आशीर्वाद घ्यावा. आधी कृपा मग आशीर्वाद, लक्षात घ्या. कधी लक्षात घ्या, तुम्ही कृतीला पात्र व्हायचं म्हणजे काय. अगदी छोटंसं उदाहरण देतो. ज्ञान आहे आपलं, आपली ज्ञानोपासना चालली आहे याच्यातली, दत्तपुराणातली, ज्याला श्रेय असं म्हणलेलं आहे आमच्या वैदिक भाषेत, त्यातलं आपलं चाललेलं आहे. तुष्टी, पुष्टी, मेधा आम्ही असं म्हणतो. त्याच्यामध्ये हा प्रकार आहे ज्ञानातला. आई वडिलांना मुलाची महती आणि मुलाचं हुशारीपण, चातुर्य, शौर्य हे सगळं जर आवडत असेल आणि त्याची कृपा दोघांची मुलावर व्हावी असं वाटत असेल, तर मुलाचं कौतुक तिरायतानं केलं पाहिजे आणि आईवडिलांनी दुसरीकडनं ते ऐकलं पाहिजे. त्यावेळेला आईवडील दोघंही म्हणतात, पोरगं आपल्या कृपेला पात्र झालं. आई वडील हे महत् गुरु आहेत आणि त्यांची एकदा तुमच्यावर कृपा झाली की तुमचे वडील बंधू जे आहेत, सध्या आता काय म्हणतात तशापैकी आहे. सध्या आता काय म्हणतात, रिझर्व्ह बँकेने फक्त 10 रुपये छापलेत अन्नपूर्णेत टाकायला. तसं सध्या काल मी सगळी भिक्षा बघितली, 10 रुपयेपेक्षा नोटच नाही दुसरी. ठोकलेले तुटलेले दिसत नाहीत मला. मग 3-3दा चष्मा लावा लागला. 2 रुपये आहेत का 1 रुपया, काही कळलंच नाही. 8 आणे भरपूर मिळाले, चालत नाहीत ते. तर सांगण्यास तात्पर्य, सध्या कृपा होती का नाही पहा. आमची कृपा कशी होत चालली आहे, तर आम्हाला एकच आपत्ती आहे. त्यामुळे दादा म्हणायचा प्रश्नच नाही आणि आशीर्वाद तर नाहीच नाही. मला वडील भाऊ 7 आहेत, बहिणी 5 आहेत, माझ्यापेक्षा एक धाकटी आहे. म्हणजे मी किती जणांचा आशीर्वाद घेत असेल. पण आमच्या घरात उलटं होते, सगळेच मला नमस्कार करतात आणि मी धाकटा त्यांना आशीर्वाद देतो. मला कसं तरीच होतं, हात असा मी जरा असा मागं घेतो. म्हणून आशीर्वाद जर घ्यायचा असेल तर त्याला मोठा भाऊ पाहिजे, मोठी बहीण पाहिजे, कमीत कमी एक मावशी तरी पाहिजे, कमीत कमी एक आत्या तरी पाहिजे आणि कमीत कमी एक चुलता तरी पाहिजे. एवढं नातं ठेवा आता शिल्लक, अशी मला देवाजवळ, स्वामींजवळ प्रार्थना करायची वाटते की हे ज्ञान यांना दे रे. सीझर तर सीझर, कात्री तर कात्री, पण काहीतरी कर, काहीतरी तर. या काम आणि री आले बघा, काहीतरी कर म्हणजे कातरी दे, पण दे. आम्ही म्हणतो आम्ही भीत नाहीये, आम्ही त्यांची पूजा, आणि कोणतरी आलं वाटतं आणि भेऊन सगळे उठले. आम्ही म्हणतो आम्ही स्वामी भक्त आहोत, आम्ही भीत नाही, आणि आता इथं कोणतरी आलं आणि सगळे उठले. कसं वाटतं हे. आमच्यातली भय आणि चिंता ही दूर गेली पाहिजे. इथं म्हणले बघा, आज का व्यापली चिंता. आम्ही जो व्याप मांडलाय, आम्ही जो व्यापार करतोय आमच्या देहाचा, मनाचा, बुद्धीचा, त्याची एवढी चिंता झाली आहे की आम्हाला BP सुरू झालाय, डायबिटीस सुरू झालाय. ह्या चिंता या शब्दापाठी मग एवढा आहे. ही चिंता त्या चिंतेमध्ये चितेवर नेती असं म्हणतात. आणि मी इथं सांगायला बसलोय, ठीक आहे तुमचा कुणावरही विश्वास नसला, माझा तुमच्यावर आहे. तुम्ही माझ्याकडं फक्त या आणि माझ्यातला विश्वास घेऊन जा. बघा, नॉर्मल व्हायलाच पाहिजे, शुगर नॉर्मल व्हायलाच पाहिजे, रक्ताभिसरण संस्था. सर काय उपाय? भरपूर उपाय, तुम्ही या तरी करा. ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या डोक्यातले सगळे विचार नाहीसे कराल, त्या क्षणाला तुमचा हा रोग नाहीसा होईल. ही व्यापलेली चिंता आहे. तुम्ही व्याप वाढवलेला आहे. तुम्हाला कुणी सांगितलेलं नाही आहे की उठ आणि पैसे कमवायला जा म्हणून, अजिबात नाही. मग काय, आमचे संत म्हणतात, असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी. माझा तर विश्वास आहे, मी खटल्यावर बसलोय, गुरुलाही खटल्यावर बसलोय, हायगेच नाही आपलं. आणि आपण खटकन सांगतो खटल्यावर बसून. उदाहरणार्थ इथं बसलेले आमचे मान्यवर आहेत, यांची कुंडली एका मिनिटात मांडतो मी, काही वेळ लागत नाही. आपल्याला खटकन ज्ञान दिलं, झटकन दिले.
आपल्याला लिहायला लागत नाही बाहेर झटका मिसळ म्हणून. इथं मिसळ पण आहे, इथं झटका पण आहे, इथं घटका पण आहे. याला कारण आत्मविश्वास. मी माझ्या आत्म्याची पूर्ण ओळख करून घेतलेली आहे. इथपर्यंत मी माझं ज्ञान वाढवलेलं आहे. माझं ज्ञान मला इतकंच पाहिजे की मी कोण आहे एवढं जरी मला कळलं तरी बस झालं. मी सिद्धात्म्यानं यासाठी भेटलो की या आत्म्याला सिद्ध करा. त्यांची कृपा संपादन करून घेण्यासाठी मी सिद्धात्म्यांकडे गेलो. आणि मला कळावं की गेल्या वेळचा हा पर आत्मा कोण होता, परब्रह्म दुसरं. ती ओळख करून घेतली आणि मी करता करता 10 जन्म शोधून काढले. विचार करा, हे ज्ञान आहे. हे तुम्हाला होणार नाही का? होणार. मला होतं तर तुम्हाला काय होत नाही. मी मुंबईत राहिलो, मी मुंबईत नोकरी केली, मी 14 वर्ष घेतली, व्हॉलंटरी घेतली. तुम्हाला का नाही होत? मी लोकलनं प्रवास केला, गर्दीत मी हिंडलो, माझं एकदा पिक्चर बघताना पाकिट पडलं मागणं, केव्हा पडलं हे कळलं नाही. हे माझं होतं, तुमचं का होत नाही? होतं ना. मी पैशासाठी वणवण हिंडत होतो, माझ्याकडे पैसा नव्हता, मला राहू दशा होती 18 वर्ष, मला राहू काळ होता, मला राहू काळ सर्प करता आला नाही, माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. मान्य आहे ना, मी तुमच्यात होतो, मी तुमच्यासारखा होतो. पण कृतीला पात्र होण्यासाठी लागणारं जे ज्ञान आहे ते तसल्या परिस्थितीत मी सुद्धा संपादन केलं. यासाठी मी 19 वर्ष चहा प्यायलो नाही. आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून नाही, मी पथ्य पाळलं की आपण चहा प्यायचा नाही. मला उत्तम ब्रिस्टॉल आवडायची, स्पंज असलेली, पण मी नाही घेतली कधी. मला अप्रतिम काय ती लंडन पिल्सनर ना, तांबड्या शिस्यामध्ये असते, लिहून घ्या छापायला, तर ती मला खूप छान वाटायची. पण मी इतरांना देऊन आनंद घ्यायचो. ग्रुपमध्ये जायचो आमच्या स्टाफच्या. मुंबईतला काळ आहे, पण मी सेवन नाही केलं. मी एक केलं, मी त्यांच्याकडनं आदर्श घेतला की एक मधमाशी काम करी आहे, एक मधमाशी गोळा कर आहे. अशा मधमाशीची 4 जाती आहेत. हे सगळे गोळा होतात आणि यांना आवडणारा मध हे पित आहेत. ठीक आहे, आपण तिथं जाऊन ते कार्य बघू कसं चालतं, काय होतं हे झाल्यानंतर. आणि सगळ्यांना मी रिक्षात घालायचो आणि घरी पोचतं करायचो. सेवा घडोया. का असं केलं असेल? तर पुराणात सांगितलेलं आहे, दत्त महाराज एकदा समुद्रात उडी टाकली, फार लोक त्रास देत आहेत म्हणून, आणि समुद्रातनं थोड्या वेळाने बाहेर आले, बघतायत तर परलोक बसलेलेच होते. मग त्या लोकांच्या मनात विकार यावा, विकृती यावी म्हणून त्यांनी एक समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. त्या लक्ष्मीला आवाहन केलं, तू बैस माझ्या मांडीवर. आणि ती सुंदर एका वेगळ्या आविर्भावात वस्त्र नसताना बसली. हे बघून सगळ्या लोकांच्या मनात विकार आला, असा कुठं गुरु असतो का? आणि सगळे निघून गेल्यानंतर त्यांनी लक्ष्मीला सांगितलं, तू तुझी समुद्रात जा, मी माझा जंगलात जातो. ज्या वेळेला आपल्याला कुणाचा संग नकोय, एकांत हवाय, त्यावेळेला विष्णूंनी केलेली ही किमया आहे, दत्त संप्रदायातली ही गोष्ट आहे. तसं एकदा एका खेड्यामध्ये हे दत्त महाराज मद्यप्राशन करत बसले. ते 2 बायकांबरोबर, दोन्हीनं मांडीवर घेऊन. कसं वाटलं असेल लोकांना? पुन्हा तिथनं लोक परत गेले. आणि म्हणून मी सांगतोय की आपण ज्ञान घेताना काय करायला पाहिजे हे निषिद्ध मानलेलं नाही आहे. तुम्हाला ज्यावेळेला एकांत हवाय त्यावेळेला भगवंतानं दिलेली ही वेगवेगळी रूपं आहेत. त्यामुळं कुणी मद्यप्राशन केलं, कुणी आमिष खाल्लं, कुणी काय केलं, ही दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा स्वतः त्याकडे दुर्लक्ष करा, स्वतः त्यातून सज्जन व्हा, स्वतः त्यातून ज्ञान घ्या. आणि दुसऱ्याची आग पाखड करण्यापेक्षा, नको त्या चौकशा करण्यापेक्षा, त्याची लावालावी घरी जाऊन करण्यापेक्षा, आणि तो किती घाणारडा आणि मी किती शहाणा हे सांगण्यापेक्षा ज्ञान संपन्न करून स्वतः सिद्ध व्हा. मी स्वतः या गोष्टी केल्या. मुंबईमध्ये हे सगळे प्रकार पाहिले. आणि मी कितीही माझ्याकडं द्रव्य नसलं, अशी खंत असली, तरी मी कधीही स्वरूपानंद स्वामींना पावसला जाऊन ही खंत सांगितली नाही.
कधीही मी चिले महाराजांना कोल्हापुराच्या कॉलेजला असताना त्यांना कधी म्हणलं नाही की माझ्याकडे पॉकेट मनी नाही म्हणून, कारण ती प्रथाच नव्हती. ते माझ्या सायकलवर पाठीमागं बसायचे कॅरियरवर, माझी कंबर घट्ट धरायचे आणि मला म्हणायचे, सख्या डबल सीटला पकडतात बरं का मंगळवार पेठे, आणि तुला पैसे भरायला लागतील 20 रुपये. म्हटलं बरं. मंगळवार पेठ आले की ती उडी मारून निघून जायचे आणि पोलीस मला पकडायचे. पोलिसांनी पकडली की पोलीस सांगायचा, कोणतरी तुझ्याकडे बाबा बसला तर मागं. मी सांगायचो, नाही कुठं, आत्ता आहे का, ते सांगू नको, मागं बसला तसल पैसे दे. कृपा करण्यासाठी मी पात्र आहे का हे पाहायचं असतं गुरुला, तो गुरु ते पाहत असतो. मी पोलीस चौकीत जाऊन बसलो, ते भवानी मंडप आहे ना तिथं ते पोलीस स्टेशन आहे, तिथं आत जाऊन बसलो. त्यांनी सायकल जप्त करून घेतली. मी बराच वेळ बसलो आणि काय चालतं माझ्या डोक्यात फक्त, ओम चिले गुरु चिले दत्त चिले ओम, ओम चिले गुरु चिले दत्त चिले ओम, ओम चिले गुरु चिले दत्त चिले ओम, ओम चिले गुरु चिले दत्त चिले ओम. चला या स्वामी, चला या स्वामी, सोडवा या मुलाला इथून, अभ्यास करायचा आहे भरपूर शिकून. ओम चिले, ओम चिले गुरु चिले दत्त चिले ओम, ओम चिले गुरु चिले दत्त चिले ओम. असा गजर मी माझा चालू ठेवला. तिथं तो हेड कॉन्स्टेबल होता. तो म्हणला काय झालं, म्हटलं मला झटका आलाय. कसला, म्हटलं ते मागं बसलं तर ना ते पित होते, असं सांगितलं. मग म्हटलं मला चढले, ते तिकडे पितायत. नाव मी फक्त, ते म्हणले कोण होतं ते, मग मी नाव सांगितलं, चिले महाराज. जा हे घे, 20 रुपये पण परत दिले. सायकल बाहेर आणि मी बाहेर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ज्ञान घेताना आपल्याला काय घ्यायचंय ते लक्षात घ्या. दुष्ट कुणाला म्हणलेलं आहे, परनिंदा. दत्तपुराणात सांगितले, ते मी तुम्हाला सांगतो. 2 प्रकार आहेत, सज्जन आणि दुष्ट. मग दुष्ट काय करतो, तर तो भरपूर मांसाहार करतो. कुणासारखा, तर सिंहासारखा, असं इथं सांगितलेलं आहे. वाघ आणि सिंह हे भरपूर मांसाहार करतात आणि 20 तास झोपतात. किती तास, म्हणजे आळशी आहेत की नाही. ते ज्या वेळेला शिकार करायला निघतात ना, त्यावेळेला त्यातला एकटाच शिकार करतो, आणि त्यातल्या त्यात कोण शिकार करतं बघा, 83 लक्ष योनीतला हा प्राणी आहे. त्यात जी मादी असते ना ती शिकार करते. हे साहेब तक्क्याला लोट टेकून झोपलेले असतात, महाराज नव्हे. वीस तास झोपणारा म्हणजे आळशी माणूस. महाराज म्हणले आळशांचं तोंड बघू नकोस. आजही डिस्कवरीवर जा, डिस्कवरीवर माहिती सांगताना सिंहाची आणि वाघाची काय सांगतात बघा, की हे 20 तास प्राणी झोपतात आणि बाकीच्या वेळेला मैथून आणि भोजन चालू असतं. मग तुम्ही ठरवा की उंट, शेळी, घोडा, हत्ती, गाय, बैल हे मांसाहार करतात का, आणि मग कष्ट किती करतात बोला. कष्टकरी माशा किती आहेत बघा. महाराजांनी त्यांना गुरु केलेला आहे. घर बांधून दुसऱ्याला दान करणाऱ्याला भिंगुर्डी म्हणलेलं आहे. ती मातीचे बारीक बारीक ठेम आणते, चिटकवते. आपल्या घरात कुठेतरी असं मातीचा एक गोळा तयार होतो बघा, त्याला एक होल असतं, ती बाहेर एक लांबडी आळी असते, ती आणते त्याला आणि त्याला घरात ठेवते, वर्ण बंद करून टाकते. काही दिवसांनी त्यात पंख फुटून तो पक्षी जो जीवन त्या घरात राहून उद्धार होतो, त्याचा निघून जातो. तिला गुरु केलेलं आहे. कण कण मे भगवान. ज्ञान हे घेताना असं घ्यायचंय. ज्ञानाची 2 रूपं सांगितलेली आहेत, सज्जन आणि दुष्ट. दुष्टामध्ये मी सांगितलं जो आळशी आहे, काहीच करत नाही आहे, दुसऱ्यांच्या निंदा नालस्ती आणि चव्हाट्या गप्पा मारत बसणं, हे दुष्टांचं लक्षण आहे. आणि सज्जनांचं लक्षण पूर्णपणे निरीक्षण करणं, अभ्यास करणं, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा सराव करणं. पुन्हा पुन्हा दृष्टीचा सराव म्हणजे, आता हा शब्द आहे, हा टेंबेस्वामी निर्माण केलेला आहे. दिगंबरा 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 दिगंबरा. मी याचा अभ्यास केला, मी याचं निरीक्षण केलं. अंबरामधून
जसा एखादा पक्षी विहंगम विहार करत असतो तसं दिगंबर अवस्था आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पहिलं अष्टगीत संपलं. वेदपाद स्तुती म्हणून सांगितलेली आहे. चरणांची पूजा करणं, चरणांना सम्यक दर्शन घेणं, चरणांच्या जवळ जाणं, चरणांना कुरवाळणं, एक सुंदर एक छोटंसं भजन आहे. त्यामध्ये त्या शेवटचं कडव्यात सांगितलेलं आहे. भाव फुलाने तुला नटविला, असं पहिलं कडवं आहे. दुसरं कडवं आहे कसली ममता आणि चिंता. आणि तिसरं कडवं आहे तव चरणावी, तुझ्या चरणाशिवाय काही नाही. तव चरणासी मिठी मारिता, तुझ्या स्वरूपी पूर्ण रंगता. मीच मला पण विसरून जाता, मीच मला पण विसरून जाता. वाट इथे संपली. ज्या चरणांपाशी आपलं सगळं संपतं. आपण नरसोबावाडीला गेलो की आपण ते दर्शन घेतो. कितीतरी आपण एकमेकांच्या मानांच्या डोक्यांच्या वर डोकी काढून आपण बघत असतो. एकदा त्या एवढ्याशा चौकटीतनं आपल्याला ते चरण दिसले की आपण तृप्त होतो. इतके तृप्त होतो की आपण विसरतो स्वतःला. स्वतःचं स्वतःला भान राहत नाही आपल्याला. आणि जी आपण कृती करतो ती काय असते? आपण हात जोडतो, खाली डोकं टेकतो. काही लोक साष्टांग घालतात, काही लोळण घेतात, लोटांगण घालत घालत प्रदक्षिणा पूर्ण करतात. कृपेला पात्र आपण अशी काही कृती करतो की ते सगळे भगवंताच्या त्या चरणांच्या नजरेत येतं आणि ते इतके तृप्त होऊन जातात. त्यांनाही बरं वाटतं की पाद प्रक्षालन चाललेलं आहे. सुंदर ध्वनी वाजतोय, ढोल ताशा नगारे चालू आहे आणि आपण दर्शन घेतोय, आपण पादुकांचं दर्शन घेतोय आणि काय म्हणतोय? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तू कसा मी कसा दोन्ही आपण आरसा, तू कसा मी तसा दोन्ही मिळून एक आरसा. दिगंबरा दिगंबरा दत्त पुराणी दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा. नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव. अग्निमेळे परं देवं यज्ञस्य त्वां त्रधीश्वरं स्तोमोऽयमग्न्योर्ध्यस्ते हृदि स्मृतमस्तु शन्तमः. कर्मफल देणाऱ्या यज्ञाची प्रमुख देवता असलेल्या अग्नी, वायू, आदित्य या रूपाने व्यापलेल्या अशा या देवतेला आपण अघी आणि न असं म्हणून आजचा आपण पहिलं अष्टक पूर्ण केलं. आपण दुसऱ्या अष्टकाकडे वळूया. त्या अगोदर मी तुम्हाला ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाची दिशा कशी असते ती याच्यामध्ये त्यांनी पुन्हा पुन्हा वेगळ्या पद्धतीने वर्णन करून सांगितलेली आहे. 12 प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. यज्ञामध्ये जपयज्ञ आहे. सध्या आपण जो सगळा करतोय तो नामयज्ञ आहे. जपयज्ञ वेगळा, नामयज्ञ वेगळा. जपासाठी खूप सुचिरभूतपणे बसावं लागतं. नामाला असं कुठलंही बंधन नाही आहे. आता मी जे म्हणलं हा नाम म्हणला, मंत्र जरी जपाचा असला तरी मी तो नामस्वरूपाने घेतला. सांगण्याचा उद्देश एक होता की स्वामी सखा किंवा सख्या हा असा आहे की याच्यात भेद नाही आहे. तेही मीच आहे आणि मीही तोच आहे. जो चाललेला आहे तो सगळा हा सोहळा हा सगळा आमचाच आहे. आम्ही त्याचे आहोत, तो आमचा आहे. त्यामुळं त्याला आपण जर साथ नाही घातली तर तो प्रतिसाद कसा देईल. त्यांनी प्रतिसाद दिल्यानंतर त्याच्या सुरात, त्याच्या तालात, त्याच्यात लय मिळून आपण जर गेलो तर किती आनंद निर्माण होतो ते तुम्ही पाहिलं. याला परमानंद म्हणतात. आणि हाच खरा ज्ञानातला सच्चिदानंद साईनाथ महाराज की. हा खरं सच्चिदानंद. आम्ही सगळे आमच्या एकमेकांसारख्या आमच्या वाटणाऱ्या तत्वाला आम्ही एकरूप होऊ तेव्हा आम्ही सगळे एक आहोत. जोपर्यंत आमच्या मनात ही भावना आहे की आम्ही काहीतरी वेगळे आहोत ते ज्ञान नाही. ज्ञानाची स्तुती ही अशी केलेली आहे की जे दुसऱ्याला देण्यामुळे जास्त वाढतं ते कमी होत नाहीये. मला माहित आहे तुम्हाला बसून बसून कंटाळा येतो. मला माहित आहे तुम्हाला ऐकून ऐकून सुद्धा कंटाळा येतो. आणि मला हेही माहित आहे की तुम्हाला ते सारखं केल्यामुळं त्याचा वीट येतो. तुम्ही बघा रोज एखादी गोष्ट करा. एक दिवस ती बाई त्या बेसिनपाशी उभा राहते. माझ्याच आयुष्याला सगळं टाकलंय, मीच करायचंय, ते ऐकूच असतोपर्यंत ती ओरडत असते. याचा अर्थ तिला त्या रोजच्या उपासनेचा वीट आलेला असतो. उपासनेचा असं होतं, ज्ञानाचा असं होतं. आपण ज्ञानामध्ये जितके जितके खोल जाऊ तितका तितका एखाद्या वेळेस आपल्याला त्याचा कंटाळा येतो. अशा वेळेला सांगितलेलं आहे. एकदा माऊली बसली, ती ज्ञानेश्वर माऊली. अमृत अनुभव चालू होता. ज्ञानेश्वर माऊली अमृतात सांगत होती, अप्रतिम. सगळे ऐकत होते. पण निवृत्तीनाथांना थोडंसं काय होतं, मध्यंतर हवा होता. निवृत्तीनाथांनी किती सुंदर सांगितलं असेल ज्ञानेश्वर माऊलीला, तुम्ही कधीतरी जमलं तर अमृत अनुभव जी जुनी प्रत आहे ती काढा. त्याच्यामध्ये बघा त्या दोघांचं जे संवाद झालेत ना, अप्रतिम आहेत. या संवादाची छोटीशी झलक रामदासांनी 4थ्या स्कंदामध्ये दासबोधात दिलेली आहे. गुरु शिष्य महिमाच्या मध्ये नाथांनी 18व्या अध्यायाचं एकनाथी भागवत लिहिले की नाही, त्याच्यामधला संपूर्ण दुसरा भाग दुसऱ्यामध्ये पहा जडू पाहून पहिल्या 3 अध्यायात 2 स्कंदामध्ये त्यांनी अप्रतिम वर्णन केलेलं आहे की आम्हाला जर ज्ञानाचा कंटाळा आला तर आम्ही काय करावं. खूप छान सांगितलेलं आहे. मी खूप त्या गोष्टीचं अवलोकन केलं, निरीक्षण केलं, अभ्यास केला. त्यावेळेला मी माझ्या घराण्यात सज्जन ठरलो. मला वाटतं तुम्ही ज्ञान घेताना असं करावं की तुमच्या घराण्यात, तुमच्या घरात
तुम्हाला सगळ्यांनी चालले आता आठले सरांकडं असं म्हणता कामा नये. अशा प्रकारे तुमचं आचरण पाहिजे. नाही तर तुम्ही आता इथनं गेल्यानंतर तुम्हाला म्हणता कामा नये कोणी आले वाटतं झालं का सगळं, कसं काय सांगितलं, आता काही सांगता येत नाही आणि म्हणे आम्ही आठले सरांकडे गेलो. बोलत तर काही नाही, काही सांगतच नाही, तुम्हाला सांगताच येत नाही. हा जो प्रकार आहे याला म्हणायचं ज्ञानातलं निरीक्षण. तुम्ही मी सांगतोय त्यातला मुद्दा, हेतू, उद्देश लक्षातच घेतला नाही. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, पुराणात सांगितल्या आहेत. हेतू, हक्क आणि हट्ट. तुमचा स्वार्थ, तुमचा हट्ट आणि तुमचा हक्क हा जसा संसारात एका व्यक्तीवर असतो तेवढा तुमचा या ग्रंथावर, या देवतेवर, या गुरुवर पाहिजे. तुमचा हेतू असा पाहिजे की तुम्हाला आठले सरांना भेटायचंय. तुमचा हट्ट असा पाहिजे की सर मला भेटलेच पाहिजेत. आणि तुम्ही हक्काने सांगितले पाहिजे धनंजया मी आलोय असं सांगता आलं पाहिजे, कारण तो हक्क आहे. अभयम सत्व संसिद्धिर ज्ञान योगे व्यवस्थिशीर दानं दमश्य यज्ञस्य स्वाध्याय स्तुपार्जम असं कृष्णानं गीतेत सांगितलंय. 16वा श्लोक आहे. तो म्हणतो तू भय ठेवूच नकोस, अभयच राहा. निर्धार कर तू की तुझ्याकडे यज्ञ आहे, दान आहे, तप आहे, कर्म आहे, स्वाध्याय. स्वाध्याय स्तुपार्जम, तुझा तू अध्याय, तुझा स्वाध्याय तू कर, तू बाण मार, मी बाकी सगळं बघतो म्हणला. हा यज्ञ एकदा संपव सगळा युद्धाचा. काय कृष्णाने आपण सांगितलं, अभय करून टाक, मनातलं भय काढून टाक. तुम्ही जोपर्यंत मनातलं भय काढत नाही, तुम्ही जोपर्यंत यज्ञ करत नाही, तुम्ही जोपर्यंत दान करत नाही, तुम्ही जोपर्यंत कर्म करत नाही आणि तुम्ही जोपर्यंत स्वाध्याय, हा तुम्ही बैठक आहे, हा तुमचा स्वाध्याय लक्षात ठेवा. शिवरात्रीच्या दिवशी आत्ता आपण जे बसतोय इतका वेळ गंगेच्या काठावर, जी गंगा या शिवानं गौतमी तटावर धारण केली गौतम ऋषींच्या प्रचंड तपश्चर्येने, त्या ब्रह्मगिरीवर, ज्येष्ठांनी ब्रह्मगिरी, अशा भूमीत, अशा परिसरात तुम्ही आत्ता शिवरात्रीला तब्बल 1.5 तास तप करताय. 90 मिनिटं तुमचं तप चाललंय. कलियुगामध्ये कुठलीही गोष्ट सिद्ध करायला अवघड नाही असं धर्मशास्त्रानं सांगितलेलं आहे. सर्व सिद्ध होतं. काय सिद्ध होतं? नामदेव सुद्धा दगडाशी म्हणजे विठ्ठलाशी बोलू शकतो. सर आत्ता आपलं चॅलेंज आहे, आत्ता चला, आत्ता चला, आमचा पंढरपुरातला विठ्ठल मी तुम्हाला दाखवतो. गरुड खांबापाशी येऊन मी म्हणलं की नाही, पंढरीने मा सख्या पांडुरंग, पंढरीने माझा सख्या पांडुरंग, अशी आर्त हाक मारली की नाही, विठ्ठला माय बापा, त्याला मायबाप म्हणून हाक मारा, प्रेमाने तुम्ही जा. तो काय करतो बघा, त्याला फक्त म्हणा मी सख्या आलोय. सख्यात तो भक्ती आहे, 9वीदा भक्ती आहे त्यातली ही. पंढरीने सख्या पांडुरंग, पंढरीने सख्या पांडुरंग, पंढरीने माझा सख्या पांडुरंग, वारंवार तुझा लाज नाही देवा, नाही देवा, वारंवार तुझं लाज, वारंवार तुझं लाज, वारंवार तुझं लाज नाही देवा, नाही देवा, बोलणे केशवा म्हणे ना, बोलणे केशवा म्हणे नामा, पंढरी निवासा सख्या पांडुरंग, पंढरी 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 निवासा सख्या पांडुरंग, सख्या पांडुरंग, सख्या पांडुरंग. हर विठ्ठल हर विठ्ठल हर विठ्ठल
चंद्रभागाही ज्ञान देतच असते. ही गंगा तुम्हाला ज्ञान देते. एक साधी गोष्ट आहे, आमच्या वैदिक ब्राह्मणामध्ये अशी पद्धत आहे, आम्ही तिथलं पाणी डाव्या हाताने घेतो, उजव्या हातावर घेतो. अक्षल्या तर 2-4 अक्षता आम्ही हातात घेतो. आम्ही संस्कृतमध्ये यजमानाला सांगतो हस्ते जलमादाय, आणि आम्ही फक्त संकल्प करतो अक्षता ठेवून अखंड. ज्या तांदळाला तुकडा नाही आहे असा अखंड, त्याला अक्षता म्हणलेलं आहे. बरेच लोक आम्हाला नावं ठेवतात की लग्नामध्ये तांदूळ वाया घालवतात. यांना कळत नाही, कारण ते आंधळे आहेत तांदळातले. अक्षय अखंड सौभाग्यवती ज्याला म्हणतात, माझी मुलगी अखंड सौभाग्यवती व्हावी आणि तिच्याच प्रपंचामध्ये क्षती पोहोचू नये. आणि तिकडं मुलाचा बाप म्हणतो माझ्याकडे जी लक्ष्मी येणार आहे ती अक्षय यावी. अक्षय तृतीया माहीत आहे? म्हणजे या गोष्टी आमच्याकडं आमच्या पूर्व लोकांनी का निर्माण केल्या याचं आम्हाला ज्ञान नाही आहे. हे दत्तपुराणातनं मी तुम्हाला सांगतोय. त्याला अक्षता म्हणलेलं आहे. आणि अशा अक्षता ज्या दोघांच्या डोक्यावर, म्हणजे वडील म्हणतात की माझ्या घरात माझ्या मुलाची पत्नी म्हणजे साक्षात लक्ष्मी येते, तिला मी अक्षता टाकून अखंड करीन. आणि मुलीचा बाप म्हणतो माझ्या मुलीच्या संसारात भगवंता कधी क्षती पोहोचू नये, अक्षय ती तिच्या पतीच्या पायापाशी राहावी म्हणून तो अक्षता राहतो. याला संस्कार म्हणतात. 16 संस्कारात संस्काराचं अभेद्य दर्शन 593 देशामध्ये पृथ्वीवर फक्त भारत भूमीत चालतं. बोला भारत माता की. या देशाशिवाय कुठेही असं चालत नाही. या देशामध्ये सगळ्यांची नोंद केली जाते. भारतवर्षे जंबूद्वीपे दंडकारण्य असं म्हणलं जातं. संकल्प सोडताना हा दुसऱ्या देशात कुठेही नाहीये. चला आपला चॅलेंज आहे. दुसऱ्या देशामध्ये तिथी नक्षत्र वार वेळ अजिबात बघत नाहीत. आमच्याकडं शूद्र जरी असला तरी तो विवाहाला मुहूर्त पाहतो. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मंगलमय आहेत. आणि या मंगलमय गोष्टीला ज्ञान आहे. ते आमच्या लोकांनी बसून बरीच वर्ष तपश्चर्या केली आणि त्याला आम्ही मुनिवर किंवा ऋषीवर असं म्हटलेलं आहे. आणि त्या ऋषींचं आम्ही गोत्र म्हणून आम्ही त्या गोत्रातले आहोत, त्या वंशातले आहोत. म्हणून अजूनही आमच्याकडं कलियुग जरी कितीही मातलं तरी भारतामध्ये ती सायकल परत येते. पुन्हा आता बघा फॅशन यायला लागली. सुंदर जब्बा, त्याच्यावर ओढणी, वर फेटा, कमरेला धोत्रासारखं रेडीमेड धोतर, सरक्कन वर सरकवलं, फरक्कन काढलं तरी पण संस्कृती तशीच आहे. आहे की नाही? आम्ही पुन्हा त्याच लाईटवर आलो. म्हणजे सगळं बरमुडा करून झालं, आरमुडा करून झालं, गरमुडा करून झालं, गुडघे फुटले, मग स्प्लेंडर झाली, सगळं झालं आणि पुन्हा आहे तसं धोतर आलं. वर ते कपडा असा आहे तो की तो सोहळ्यात चालतो असं म्हणजे ब्रह्मवृंद पण सांगतात, कारण ते सिल्कचं आहे. ज्याच्यावर किडा मुंगी माशी ठरत नाही ते सोवळ. जिथं त्या किड्याला वळवळ करता येत नाही ते सोवळ. हे लक्षात घ्या. तुम्ही बघा एखादा सिल्कचा सॅटिनचा कपडा आणा आणि तुम्ही तो नेसा, त्याच्यावर किडा राहणार नाही. पण असं कॉटनचं आणा, हे बघा याच्या किती किडे आलेत बघा. हे सोळं नाही आहे, हे ओळ आहे बघा. जरा झूम करावं म्हणजे कळेल. तर ज्याच्यावर कुरुमी राहत नाही ते सोवळं. तुम्ही ग्रह वेगळा केलेला आहे, त्याला आमचा नाईलाज. आम्ही चांगलं देऊ केलेलं आहे, तुम्ही त्याच्यातला अर्थ वेगळा काढलात. दत्तपुराणात हेच सांगितलेलं आहे की ज्याचा अर्थ आम्ही निरर्थक करतो तर मग आम्ही गुरु दत्त या पुराणातले नाही. आणि ज्याचा आम्ही अनर्थ करतो तिथं आम्ही दुष्ट आहोत, आम्ही आमचाच द्रोह करत आहोत आणि आम्ही त्याला कुठलं तरी वेगळं पुष्टी जोडतोय असं होतं. तुम्हाला मानवानी प्राप्त करण्यास योग्य अशा नारायणाच्या प्रसन्नतेसाठी स्तवन करायचं माहित आहे का? साधं स्तवन आहे. दत्तनाथा तव शरणं, दत्तात्रेया तव शरणं, त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवन पालक तव शरणं. हे उत्तम स्तोत्र आहे.
म्हणलं तर हे म्हणायचं केव्हा, शरण केव्हा जायचं? दिवसभर जो व्याप झालेला आहे ना, ती व्यापलेली जी चिंता आहे ना, ती कमी करण्यासाठी. मी खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही हे टेंबे स्वामींनी केलेलं शरणाष्टक संध्याकाळी कामावरून आल्यानंतर 11 वेळेला, 21 वेळेला, डोक्यावरून पाणी 52 वेळा म्हणा आणि BP चेक करा, नॉर्मल असेल. सकाळी तुम्ही घरातनं बाहेर पडताना, ज्या वेळेला तुम्ही घरातनं बाहेर पडता त्यावेळेला तुमचे पाय चालू होतात, रिक्षा पकडायला, गाडी पकडायला, सगळ्याला. त्यावेळेला पादुकाष्टक म्हणा. जया संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. हे दत्तात्रेया, पादुकांच्या रूपाने, चरणांच्या रूपाने तू माझ्या पायात प्रवेश कर आणि मला तुझी इच्छाशक्ती प्रबळ दे की मी दिवसभर माझ्या संसाराचं राडगडगं पूर्ण करू शकेन. आत्मविश्वास निर्माण करा. प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. सहज होणार, सहज होणार. आज मी जे भजन म्हणलो तो तुम्ही गेल्यानंतर म्हणा की मला ज्ञान दे, ही व्यापलेली चिंता कमी कर. ती सीडी घ्या, बघा काय फरक पडतोय. हे अष्टक, हे जे आहे दोन्ही शरणाष्टक आणि पादुकाष्टक, हे घ्या. ती काल जी विभूती घेतलेली त्यातली ती कपाळाला लावा आत्ता रात्री आणि म्हणा काय होते बघा. अरे करून तरी पाहायला काय, कृतीस पात्र व्हा. तुम्ही कृतीला पात्र झालात की कृपा झालीच. सकाळी तुमचं नॉर्मल असेल सगळं, तुम्ही म्हणाल चमत्कार घडला, लागलीच तुमची गडबड सुरू होईल. दांडी मारायला उद्या, आज सुट्टी आहे, उद्या नाही आहे. दांडी मारायला आणि काय कराल माहिती आहे? काय कराल? मला भेटायला याल, अजिबात येऊ नका. तुम्ही कृतीला पात्र आहात हे तुम्हाला मिळालेली पोचपावती तुमच्याकडे ठेवा आणि सातत्य करा. त्वरा करा मनी स्मरा, दिगंबरा जय दिगंबरा, त्वरा करा मनी स्मरा. अरे सार्थक जन्माचे करण्या, संचय पुण्याचा होण्या, सार्थक जन्माचे करण्या, संचय पुण्याचा होण्या. आता करा गजर खरा, दिगंबरा जय दिगंबरा, आता करा गजर खरा, दिगंबरा जय दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. उपासना त्या शक्तीची, सातत्याने सेवेची उपासना. स्वत्वहरा भजन करा, दिगंबरा जय दिगंबरा, स्वत्वहरा भजन करा, दिगंबरा जय दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अनुभूती त्या ज्ञानाची, नरसिंहाच्या मूर्तीची, अनुभूती त्या ज्ञानाची. आता जे ज्ञान दिलं त्याचा अनुभव घ्या. विभूतीची प्रेममय दृष्टी होणं त्याला अनुभूती म्हणतात. अनु म्हणजे प्रेम, त्यात लपलेला वी आहे. अनुभूती त्या ज्ञानाची, नरसिंहाच्या मूर्तीची. त्वरा करा नामधरा, दिगंबरा जय दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. एकची भक्ती दत्ताची, श्रीपाद श्री नरहरीची. चरण स्मरा घोष करा, दिगंबरा जय दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. वाळी तो आता
वाळितो आता श्री स्वामी समर्था सजविली पंचारती पंच प्राण लावियल्या ज्योती सजविली पंचारती पंच प्राण लाविल्या ज्योती तू आमुचा प्राण विसावा तू माझा प्राण विसावा देवा हो देवा स्वामी समर्था तुझ ओवाळितो आता श्री स्वामी समर्था तुझे ठाये आमुची भक्ती विठाये माऊली ठाये तुझे ठाये आमुची भक्ती तू रहा आता सांगाती तुझे ठाये आमुची भक्ती तू रहा आता सांगाती तू चैतन्याचा तू प्रसन्नतेचा ठेवा देवा हो देवा स्वामी समर्था तू आई आमिले गुरु माऊली माये गे आम्हा पहावे प्रेम भरे तू मस्तकी हस्त ठेवावा मस्तकी हस्त ठेवावा देवा हो देवा स्वामी समर्था तुझ ओवाळितो आता ओवाळितो आता तुझ ओवाळितो आता ओवाळितो आता अभिषेक आनंदाश्रूंचा तव चरणी भाव भक्तीचा अभिषेक आनंदाश्रूंचा तव चरणी भाव भक्तीचा आनंदे परमानंदे स्वरूपानंदे ब्रह्मानंदे स्वीकारावा देवा हो देवा स्वामी समर्था तुझ ओवाळितो आता श्री स्वामी समर्था मंगलमय तुझे स्वरूप अद्भुतमय स्वामी रूप मंगलमय मंगलमय हो मंगलमय तुझे स्वरूप अद्भुतमय स्वामी रूप मज दर्शन लाभ मिळावा गुरु दर्शन लाभ मिळावा देवा हो देवा स्वामी समर्था तुझ ओवाळितो आता ओवाळितो आता श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था लौधवती विक्राळा ब्रह्मांडे माळा विजय कंठ काळा लावण्य सुंदर मस्तकी माळा तेथून या निर्मळ जळ वाहे जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा कर्पूर गौरा भोरा नैरी शाळा अर्धांगे पार्वती सुमनांच्या माळा
विभूतीचे उदळण शिखंड नीळा ऐसा शंकर शोभे उमावेला जय देव जय देव जय श्री शंकरा शंकरा आरती ओवाळ पुष्कर गौराज देवी दैत्य सागर मंथन केले त्यामागे अवचित हरण देत्वा सुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकराव आरती ओवाळ पुष्कर गौराज व्याघ्रांबळ फणीवर सुंदर मननारी पंचानन मोहन जन सुखारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रकुल तिलक रामदासांतरी जय देव जय श्री शंकराव आरती ओवाळ पुष्कर गौराजी सत्राणे उड्डाणे ओंकारवंती कल्याणवळ भूमंडळ सिंधू जग कडाटे ब्रह्मांड दाखे सुरवर निशाचर त्या झाल्या पण जय देव जय श्री हनुमंताव स्वामी तुमचे निप्रसाद दुमले पाताळ उडला प्रशब्द धडधडला धरणीवर मारिला कडाडले पर्वत गगन उच्छेद रामी रामदासा शक्तीचा जय देव जय श्री हनुमंताव स्वामी हनुमंत तुमचे निप्रसाद घालील लोकांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन प्रेमे अलंगिन अनंत पूजन त्वमेव माता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या गणन्तमेव त्वमेव सर्वं कायेन वाचा मनसेन्द्रिया विद्यात्मना वा करोमि यद्य सकलं परस्मै नारायणाय अच्युतं केशवं रामनारायण कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे दत्त 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 हरे 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 स्वामी 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 हरे स्वामी हरे स्वामी 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 हरे हरे हरि ओम तत्सत आपलं आज दुसरं अष्टक संपलं. आपण या दत्तपुराणामध्ये ज्ञान हा विभाग 8 अष्टकामध्ये पाहत आहोत. मी तुम्हाला तुमच्या आणि माझ्या भाषेत एकमेकाला समजेल या पद्धतीने सांगितलं आहे. गेल्यावर तुम्ही दत्तपुराण पडताळून पहा. माझं एकूण एक उदाहरण परफेक्ट आहे याची मला खात्री आहे, कारण मी अभ्यास केला आहे, निरीक्षण केलं आहे आणि गुरुची कृपा संपादन केली आहे. मला माहीत नाही गुरुनी आशीर्वाद दिला आहे का नाही, पण कृपा मात्र संपादन केली आहे. अजूनही या वयाला मी कृतीस पात्र आहे अशा प्रकारचं माझं कार्य चालू आहे. माझी इच्छा आहे अशी की भगवत भजन करत असताना, भगवत प्रवचन करत असताना, भगवताची स्तुती करत असताना भगवंतानी मला हाक मारावी आणि माझा स्वामी गुरु माझ्या बरोबर असावा. तुम्हाला जमलं तर तुम्ही हा प्रयत्न जरूर करा. मी तीनदा या गोष्टीचा अनुभव घेतला. 3 वेळेला माझ्या पुढं यमदूत आणि शिवदूत दोघं उभे राहिले. 3ही वेळेला माझ्या गुरूंच्या दूतांनी त्यांना परत पाठवलं. शिवदूत पण कॅन्सल आणि यमदूत पण कॅन्सल. कारण मीच सांगितलं की माझी इच्छा आहे. इच्छाशक्ती ही दांडगी असते, विल पॉवर. मी सांगितलं भगवंता, अजून या शरीरामध्ये, या इंद्रियांच्या मध्ये अशी काही ताकद आहे की अजून तुझं कार्य माझ्याकडनं होईल. ज्या दिवशी मीच सांगेन की आता मी कार्य थांबवतोय आणि तू मला घेऊन चल, असं ज्या दिवशी मी सांगेन त्या दिवशी तू या दोघांनाही अडवू नकोस. ज्यांना मी आवडेन ते घेऊन जातील मला. समजा मला यमानी नेलं आणि म्हणतात नरकात, तर मी जेलमध्ये सुद्धा प्रवचन करेन, म्हणजे नरकात, आणि तिथल्यांना सुधरून परत आणेन एवढी मला खात्री आहे. आणि जर समजा मला शिवदूतांनी नेलं तर मी देवांना सांगेन, अरे कलियुगात कोण मोठा आहे,
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. तुम्ही सगळी दैवता अशीच बसा, आमची अनुसूया खाली पवित्र आहे. हे सांगायला हा देह हा आत्मा कमी करणार नाही असं दोघांनाही सांगेन. आणि नवीन एक स्थान निर्माण करीन, ते गुरुस्थान असेल की सगळे आमचे गुरुपदी लीन झालेले सगळे आत्मे पुन्हा तिथं वर सुद्धा येतील आणि माझ्याबरोबर म्हणतील दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. हरि ओम तत्सत. ताट बसायचंय. आपण सगळ्यांनी 5 वेळेला जप करायचा आहे. ओम नमः शिवाय. 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ. हरि ओम तत्सत. देवा तू सागर करुणेचा, देवा तुझलाची दुःख सांगावे, तुझ वाचुनी राते दिनमुख पसरोनी काय मागावी. देवा तू सागर करुणेचा. स्वामी समर्थ. सर्वांना माझी विनंती आहे, तुमच्या ठिकाणी अंशात्मक देव बसलेला आहे. देवानी देवाची गाठ घ्यावी, हरिहर भेट व्हावी. 12 वाजता आज तुम्ही सगळ्यांनी तत्सत स्मरण मात्रेनं म्हणून शिवावर एक तरी शिव म्हणजे बेल हा व्हावा आणि शिवाचं नामस्मरण करावं. घरात असाल तर लक्षात ठेवा, घरात करायचं विसरू नका. घरामध्ये तुमच्या बाण असतील, पिंड असेल महादेवाची, नर्मदेश्वर असेल, तुमच्या आईवडिलांच्या वेळचा असेल, चुकून तुम्ही आणलेला असेल, शोकेसमध्ये स्फटिकाची किंवा क्रिस्टलची पिंड असेल तरी चालेल. आपण चैतन्य निर्माण करायचं असतं. तुम्ही जर तिथं 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणून तो बैल व्हायला तरी भगवंताला पोचतो अशी माझी खात्री आहे, कारण माझा विश्वास आहे. पहिला मी माझा विश्वास दृढ करतो, नक्की करतो, त्याची एफडी करतो. आत्ता बघा, बोलता बोलता जप किती झाला तुम्हाला कल्पना आहे? कुठे जप तुमच्याकडनं करून घेतला. मी सगळ्यांना हाक मारली, विठ्ठलाला हाक मारली, नारायणाला हाक मारली, मी महादेवाला हाक मारली. मी विसरत नाही माझ्या पिढीतल्या सगळ्या लोकांना बोलवायला. अगदी वासुदेव, रामचंद्र, मोरभट, सखम भट, गणेश भट, शिवबिन भट, महादेवबिन भट, सगळ्यांना हाका मार. माझी श्रद्धा आहे की हे सगळे माझे जुने आत्मे माझ्या कुळस्वामिनीपाशी, माझ्या निळकंठेश्वरापाशी, माझ्या नारो महादेवासाठी माझ्याकडं त्या दुतोंड्या सगळीकडे वाट बघतायत की हा येतोय का म्हणून. आणि ते म्हणतात तथास्तु. मी अरे यांना कुळस्वामिनीला बोललोय, मी खंडोबाला बोललोय की अरे मौश वाढल्यानंतर माझं पोरगं येईल बरं का. आपलं कर्तव्य आहे हे करणं. आज शिवरात्र त्यासाठी आहे. ज्यांची मुलं अतिशय वांड असतात, वाह्यात होतात, नको ते करायला लागतात, ऐकत नाही, त्या स्त्रियांनी आपल्या मुलांसाठी वयाच्या 3.5 वर्षानंतर पोराचे पाय पाळण्यात दिसायला लागतात. आईला कळतं पोरग्या कुठल्या लाईनवर चाललंय. त्यांनी प्रदोष करावा असं शास्त्र आहे आणि हा प्रदोष या शिवरात्रीच्या अगोदर असतो. आपण चौकशी करावी. प्रत्येक महिन्यात प्रदोष असतो. स्त्रियांनी प्रदोष करावा. दहीभाताचा नैवेद्य शंकराला दाखवावा, उपास सोडावा, मुलाला थोडासा खायला द्यावा. मुलं जर मुखी असतील, 4-5 वर्षाची झाली, ती बोलत नसतील तर एक लक्षात ठेवा, ब्राह्मणाला शिधा द्या.
आणि ब्राह्मणाला विनंती करा की तू जेवायला बसल्यानंतर पाणी फिरवल्यानंतर ताटाभोवती ज्या चित्रावती टाकतोस त्या चित्रावती फक्त आम्हाला दे, भले 100 काय 200 रुपये दक्षिणा दे. डॉक्टरला मुलं बोलत नाही म्हणून 5,000 देण्यापेक्षा ब्राह्मणाला तुम्ही दक्षिणा दिली तर त्या चित्रावती जर मुखात घातल्यात पोरगं 3 दिवसात बोलायला लागतं, 72 तासात. इतकं महत्व आहे. काय सांगू, 2 महिने प्रेग्नन्सी राहिल्यानंतर जर तुम्ही तुळशी चूर्ण घेतलं माझ्या काउंटरवरचं, की ज्या तुळशींनी सतत वाडीमध्ये माझा जप ऐकलाय, त्या तुळशी त्या जपामध्ये वाढल्यात. आता मी मखमाल आश्रमला, मखमालाबादला आश्रम आहे, तिथं सुद्धा लावलेले आहे. माझं मखमली आश्रम आहे. आता वयच तसं आहे. आता वय वानप्रस्थाश्रम संपला, आता मी बोनसचं वय आहे माझं. 66ला पूर्ण आयुष्य म्हणतात. मी पूर्ण आयुष्याकडे चाललेला माणूस आहे. हा देह आहे. मी असं म्हणत नाही की मी कोणी सिद्ध आहे. मी साधा माणूस तुमच्यावर काय, पण मी छोट्या छोट्या गोष्टी करतो. मी आणवाणी पहाटे म्हणजे कितीला? 3:30ला. 3:30 म्हणजे काहीच नाही. मी 2:30ला उठतो. 11ला झोपलो तरी 2:30ला उठतो आणि 2 झालो झोपलो तरी 2:30ला उठतो. मला एक डुलका वामकुक्षी पूर्ण होते. डावं डोक जर गुरुमार्गावर टेकवलं, गुरुमार्ग नावाचा ग्रंथ आहे माझ्या गुरूंचा, याच्यावर डावं डोकं टेकलं आणि झोपलं की झोप 8 तासाची होते. झोपेच्या गोळ्या खायला लागत नाही. अर्धा तासात 8 तासाची झोप पूर्ण होत की इतकं गुरुमार्ग श्रेष्ठ आहे. तिथं त्या तुळशी मी लावलेल्या आहेत. त्या तुळशी सतत नामस्मरण ऐकतात. दिगंबरा दिगंबरा माझ्याच आवाजात. माझ्या इथे 120 गायी आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कित्येक लोकांनी अनुभव घेतलेला आहे. माझ्या कुटीपाशी देवस्थानपासून माझी कुटी 1 किलोमीटरवर आहे. एकूण देवस्थान मी तयार जर केलेलं आहे 4 किलोमीटरचं केलेलं आहे. माझ्या 4 कुटीच्या देवस्थानाला हत्ती प्रदक्षिणा घालतो. तो पण हत्ती मेल नाही आहे, फिमेल आहे. गजांत लक्ष्मी तिचं नावच आहे. रूप आणि लक्ष्मी 2 हत्तीणी आहेत. त्या प्रदक्षिणा घालतात. त्यांची प्रदक्षिणा पूर्ण झाली तर त्या पण माझं ऐकतात. मी रूपाला जर म्हणलं रूपा मी इथं उभा आहे तर रूपा माझ्याकडे येते. एक माहिती म्हणून सांगतो, हत्ती 7 किलोमीटरवरचा ऐकतो. इतके कान त्याचे तीक्ष्ण असतात. मी कुटीतनं हाक मारली रूपा तर ती येते माझ्याकडे. माझ्या गोठ्यातली गाय जर रवानात चरायला गेली असेल मागं जंगलात फॉरेस्टमध्ये, तर गाय पहिली कुठे येते? माझ्या कुटीपाशी येते. काठवणात हंबरते, अरे मी आली आहे, तुला दूध हवं आहे ना. मग मी आत हाक मारतो, काशीनाथ, अरे कपिला इकडं आली आहे, काळी गाय आमची. आणि मग ते ऐकलं की ती उभी राहते गपचूप आणि गेल्या गेल्या वासराला पाचते आणि मला एक कबर दूध येतं. असं गाईला मी माझ्या स्वरूपात पूर्ण केलेलं आहे. केव्हा येऊन बघा, कुठली गाई घेऊन या आणि माझ्या इथं बाजूला सोडा, ती माझ्या इथे येऊन उभा राहील. प्रेम करावं ते असं करावं. प्राणियों में सद्भावना हो, तर ती सद्भावना अशी पाहिजे की त्या प्राण्याला कळलं पाहिजे हा माझा आहे, मला कळलं पाहिजे मी प्राण्यांचा आहे. गडावर चला, विकट गडावर, पेप किल्ल्यावर. तुम्ही ज्याला भीता ना तो तिथं आहे बिबट्या. त्याची मिसेस आहे बिबटीन, मिसेस बिबटीन, मिस्टर बिबट्या. हे दोघं माझ्या शेजारी बघतात. मी तिथं झोपतो. पहा तुम्ही, आफ्रिकेच्या जंगलात तिथल्या गाईडनं माझी परीक्षा घेतली. ते मला म्हणले मग तुम्हाला मी सोडतो, तुम्ही लिहून द्या फॉर्मवर. मी फॉर्मवर लिहून गेलं. आत उतरलो मी जंगलात. गाडी बंद होती. 5 वाघ माझ्या अंगावर आले. पण काय असेल, मी फक्त सद्भावनेनं चांगदेवांना हाक मारली. कळलं का काही? आपण जर सुष्ट असो, तुष्ट असो, आपण जर तृप्त असेल तर आपण संतुष्टपणे हाक मारावी. आणि जवळला ज्ञानेश्वर माऊली सारखं कुरवाळलं मी. ए माऊली, माझा बसलेला फोटो आहे शेजारी, बघा तुम्ही. मला तो गिफ्ट दिलाय त्या आफ्रिकेतल्या जंगलातल्या लोकांनी. तसं इथं पेप किल्ल्यावरती 2 वाघ येतात. पण माझा सोमा नावाचा बैल आहे, तो डुरकतो. ते वाघ आले की तुम्हाला सांगतो आला तो. आणि तो सोमा मायास मी शेजारी उभा असतो. कधी आलात तर गडावर या बघा, तो सोमा कसा तुमच्या अंगावर येतो. सोमनाथ नाव ठेवले मी तसं. आयुष्यामध्ये आयुष्य चांगलं जगा, उत्कृष्ट कार्य करा. तुमच्याजवळ भगवंत आहे, कुठे गेलेलं नाही.
आत्ता सुद्धा आहे, आत्ता या क्षणाला इथं. कोण तुम्हाला म्हणलं गंगा नाही म्हणून? कोण तुम्हाला म्हणलं भीष्म नाही म्हणून? कोण तुम्हाला म्हणलं कृष्ण नाही म्हणून? सगळे आहेत. सगळ्यांच्या घरात महाभारत चालू आहे.